नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय गीताराम नरवडे यांची होरपळ ही कादंबरी आणि आज भाग 4. शिदबाचा बाप विठ्ठलबुवा भाविक माणूस. घर प्रपंचाऐवजी देवधर्मावर त्यांची नितांत श्रद्धा. आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या न चुकता करणार. रोज सकाळी आंघोळ, देवपूजा ठरलेली. देवपूजा झाल्याशिवाय कुठल्याही कामाला हात लावणार नाही. मुखात पांडुरंगाचं भजन सतत चालू. देवधर्माच्या नादात प्रपंचाचा त्यांनी कधी विचारच केला नाही. आई यमुनाबाई त्याच्या आधाराचा विचार न करता संसाराचा गाडा अंगावर घेऊन हिमतीनं चालवत होती. शिदबाऐवजी ही मुलं देवानं दिलेली फुलं समजून अपार कष्ट करून मोठं करण्यासाठी कंबर कसली होती तिनं. बाप जाद्याची इस्टेट सांभाळत ती मोलमजुरी करत घराचा ढासळलेला डोलारा सावरत होती. तिने आपल्या पतीच्या सहकार्याची कधीच अपेक्षा केली नाही. सालाबादप्रमाणे एक दिवस आषाढीच्या वारीला विठ्ठलबुवा निघून गेले. जाताना विठ्ठलबुवांच्या अंगात बारीक ताप होता. जातेवेळी यमुनाबाई त्यांना म्हणाली, धनी आपल्या अंगात कणकण आहे, एवढ्या येळेला नाही गेलं तर नाही चालणार का? अगं थोडी कणकण असली म्हणून काय झालं? पांडुरंगाच्या वाटेला लागलं का ठणठणीत होतोय मी, त्याला काळजी नाही होय. पण मी म्हणते आयुष्यभर बऱ्याच वाऱ्या केल्या, एवढ्या येळेला नाही गेलं तर तुमचा पांडुरंग म्हणन का नाही आला बाबा म्हणून? माणसानं कधीतरी ऐकावं की. यमने अगं चालत नाही, एकदा होतंय पांडुरंगाचं दर्शन. तुला माहिती आहे काय, देऊच्या तुकारामाला चालता येत नव्हतं तरी ते लोटांगण घालत पंढरपूरला गेलते. मला तर तेवढी धाड नाही ना भरली. अगं पांडुरंगाच्या भेटीचा गोडवा तुला नाही कळायचा. तुम्ही नाही ऐकायचे हो. पोथ्या पुराणं बिगर तुमच्या डोसक्यात दुसरं काय बी नाही. सोन्यासारखे 2 लेकरं आहेत घरी, त्यांच्याकरता तरी तुम्हा बायकांनाच नाही कळायचं. अगं ती सावळी मूर्ती डोळे भरून बघितली की काय आनंद होतो, तुम्हाला नाही कळायचं. शिदा रेवजीची म्या काय काळजी करावी? पांडुरंगाला डोळे आहेत की आंधळा नाही ती हो, त्याला बी काळजी आहेच की त्यांची. अगं सखू पंढरपूरला गेली तर तिच्या नवऱ्याची बायकून घरकाम केलं त्यानं, किती कष्ट उपसले असतील सांग बरं. अगं सगळ्यांची काळजी करतोय त्यो. तुम्ही बापे माणसं कधी ऐकायचे नाही. पण माझा ऐका जरा तब्येतीला जपून. ज्यादा कमी दुखायला लागलं तर मधनं मागं या, उगा हड धरून चालत राहू नका. अखेर न ऐकतोय विठ्ठलबुवा आषाढ वारीला निघून गेले. आषाढी एकादशी 8 दिवसांवर आली. मावळतीकडून वारे कवेत घेऊन, गारवा घेऊन अवखळ घोड्यागत धावत येत होते. अधूनमधून फवाऱ्यानं शेत शिंपडावं तसा परिसर ओलाचिंब करून सरीवर सरी निघून जायच्या. सर येऊन गेली की उघडी पवायची, पिवळं धमक ऊन पडायचं, पुन्हा अंधारून यायचं, पुन्हा सर यायची. ऊन सावल्यांचा पण शिवाशिवीचा खेळ सुरू होता. वेगवान वाऱ्याबरोबर आकाशातले ढगसुद्धा अवखळ घोड्यासारखे डोईवरनं निघून जायचे, पसार व्हायचे. सर येऊ लागली की पक्षी आपापल्या घरट्यात अंग चोरून शिरायचे आणि सर येऊन गेली की चिवचिव करत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत नाचायचे. आज शिदबानं रेवजीनं शाळेला दांडी मारली होती. दोघंही घरीच होते. आज सरी दाट येत असल्यामुळे शाळेत जाताच येईना. आई नारायण पाटलाकडे मजुरीला गेली होती. नारायण पाटील भला माणूस, अडीअडचणीला धावणारा, 9 महिने गरिबीची जाण ठेवणारा. विठ्ठलबुवांचं घराकडे लक्ष नाही याची त्याला पुरेपूर कल्पना. अडीअडचणीला सढळ हातानं मदत करायचा. यमुनाबाईचा फार मोठा आधार तो. त्यांनी हाक मारताच ती हातातलं काम सोडून त्याच्याकडे कामाला जायची. यमुनाबाईनं कधी बारीक मोठं पाहिलं नाही. विठ्ठलबुवा वारीला निघून गेलेल्याला 8 दिवस झाले. पावसाचे शिडकावे चालू होत. बरसणाऱ्या सरी सृष्टीला चिंब भिजवायच्या. उघडीप झाली की सूर्यदेव त्यावर सोनेरी किरणांची चादर फेकायचा. ती किरणं वाहणाऱ्या पाण्यावरनं परावर्तित व्हायची आणि आकाशात इंद्रधनुचा गोफ गुंफायची. सगळं वातावरण चैतन्यमय झालं होतं. सृष्टी आनंदानं मोहरून गेली होती. पाखरं झाडावर वारकरी नाच करत होते, चिवचिव करून प्रभुनामाचा गोंधळ घालत होते.
खोप्यात बसलेल्या पिलांनी आपल्या आईची आतुरतेनं वाट बघावी तसे शिदबा रेवजी भुकेल्या पाडसासारखी वाट बघत होते. आज टोपल्यात काहीही नव्हतं. संध्याकाळी आई घरी आली की नारायण पाटलाकडनं काहीतरी धान्य आणेल, भरडकण्या शिजवेल, आपल्याला खाऊ घालेल ही आशा लागली होती. दिवस अस्तमानाला गेला. अधूनमधून ढगांच्या चाळणीतून झिरपणारं सोनेरी ऊन चमकायला लागलं. चाऱ्याच्या शोधात गेलेली पाखरं घरट्याकडे परतायला लागली. शिदबा रेवजी आपल्या आईच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. नारायण पाटलाचं शेत म्हणजे भाजीपाल्याचं माहेरघर. त्याच्या शेतात सगळंच वाण असायचं. रोजची 10-5 माणसं राबत असायची. नारायण पाटील कोणाचीही तहानभूक जाणणारा साक्षात दानशूर कर्णाचा अवतार. त्याच्या दारात गेलेला कुठलाही माणूस निर्मुखी जात नसे. कालच यमुनाबाईनं नारायण पाटलाकडनं शेरभर जोंधळे आणले होते. तेवढेच दळून त्याच्या भाकरी केल्या होत्या. आज पुन्हा पाटलाकडनं जोंधळे आणल्यावर उशीर झाला तर भरडकणे आई करणार असा विचार शिदबा करत होता. पोटात भुकेनं कावळे कावकाव करत होते. पाहता पाहता अंधार पडायला लागला. शेतातली माणसं पात्याच्या घोंगड्याखाली घराकडे परतायला लागली. आपली आई कधी येते याची दोघेही वाट बघत होते. बेचैन झाले होते. नारायण पाटलाचा गडी धोंडीबा खिलारी ढवळ्या शिपीत रंगाची बैलगाडी जुंपून घराच्या पुढे आला. आल्या आल्या अंगणातनं त्यांनी हाक मारली, शिदा शिदा, यमुना आत्याला खाली उतरून घे. शिदबा रेवजी गोंधळून गेले. धोंडीबा आईला गाडीत घेऊन आला म्हणजे नेमकं काय झालं? शंका कुशंकांनी शिदबाच्या डोक्यात काहूर केलं. शिदबा रेवजी पळत आले. आई काय झालं? आई काय झालं ग तुला? शिदबानं घाबऱ्या घुबऱ्या होत विचारलं. यमुनाबाईला बोलता येत नव्हतं. तसा धोंडीबा म्हणाला, अरे दुपारपासनं वांत्या होत्या, जुलाब होत्यात. आम्ही कावाच्या घरी जा म्हणत होतो पण ऐकायला तयार नाही. फार गाळ झाली. तवा पाटलांनी गाडी झोपून घरी पोच करायला सांगितलं. यमुनानं किलकिले डोळे करून शिदबाकडे बघितलं. तिचे डोळे खोल खोल गेले होते. हातपाय थंडगार पडले होते. अंगामध्ये उठण्याचं बळही राहिलेलं नव्हतं. धोंडीबानं बैलाचा कासरा पात्याला ओढून बांधला. टुणकन उडी मारून खाली उतरला. रेवजी आधी घरात जाऊन हातरून टाक बाबा. खाली उतरल्याबरोबर धोंडीबानं आदेश दिला. रेवजी पळत घरात गेला. वळणीवरची गोधडी ओढली. घराच्या एका कोपऱ्यात ती अंथरली. शिदबा थोडा संसर होता. त्याने आईच्या हाताला धरून उठून बसवलं. धोंडीबानं आधार दिला. दोघांच्या मदतीनं यमुनाबाई घरात आली. अंथरलेल्या घोंगडीवर झोपली तशी पुन्हा उलटी आली. शिदबानं कवाडाजवळचं घमेलं आई पुढे धरलं. निव्वळ थोडंसं पाणी पडलं. बाकी कोरड्या वांत्या. वांत्यांबरोबर यमुनाचा जीव कासावी झाला. शिदबा रेवजीला काय करावं ते सुचेना. दोघं रडायला लागले. त्यांच्या पोटातली भूक कुठल्या कुठे पळून गेली. यमुनाबाई बळेबळे आपल्या चिमण्या पाखरांकडे डोळे उघडून पाहायला लागली. शिदबा पळत चिमाजी आप्पाकडे गेला. त्यांना आईचा प्रकार सांगितला. पाहता पाहता बातमी गावभर पसरली. चिखल पाण्याची पर्वा न करता माणसं यमुनाबाईच्या घराकडे धावली. प्रत्येक जण हळहळायला लागला. तेव्हा बाबू काका म्हणाला, ताबडतोब दवाखान्यात न्यायला पाहिजे, चला. तसा एकटा रामोशी आत गेला. यमुनाबाईवर नजर टाकली. बाहेर येत म्हणला, अख्खं शरीरातलं पाणी कमी झालंय बरं का. प्रत्येक जण पोकळ सहानुभूती दाखवत होता. पण पुढे येऊन दवाखान्यात न्यायला कोणी तयार नव्हतं. जर तिला आपण दवाखान्यात नेलं तर दवाखान्याचा खर्च आपल्याला करावा लागेल. त्यामुळे आपण नाही, दुसऱ्या कोणीतरी तिला दवाखान्यात न्यावं असं प्रत्येकाला वाटत होतं. अखेर देवराम कोतकडे म्हणाला, गड्यानो, हिला ताबडतोबीनं दवाखान्यात नाही नेलं तर हिचा खेळ संपला म्हणायचा बरं का. शेवबाई तिच्या जवळ बसली होती. गणपत कवठ्याच्या सुगरीनं चूल पेटवली. चहा ठेवला. चहा उकळत आला तशी पुन्हा यमुनाला उलटी आली. उलटी म्हणजे नुसतं पाणी आणि कोरड्या आधड्या यायला लागल्या. शेवबाई काळजीच्या सुरात म्हणाली, अरे पांडुरंगा, अरे त्या नारायण पाटलाला तरी कोणी बोलवा. बक्कळ त्याच्या इथं काम केलंय तिने. उद्या नीट झाल्यावर फेडीन काम करून त्याचा समजा पाय का. आज या लेकरांना उन्हात पडायची वेळ आली की. तसा सगळ्यांच्या डोक्यात उजेड पडला. अजून नारायण पाटलाची गाडी अंगणातच उभी होती.
धोंडीबाचाही काही केल्या पाय निघत नव्हता. त्याच्याकडे बघत देवराम म्हणाला, धोंडीबा, नारायण पाटील आहेत का घरी? भय मी आलो तवा होते घरी. त्यांनीच गाडी झोपून यमुना त्याला घरी पोचवाय सांगितलं. लगोलग मी गाडी झोपली आणि त्याला गाडीत टाकली. तशी देवरामनं एका हातात काठी घेतली. सोबत एंक्या रामोशाला घेतलं. शिदबाई त्यांच्याबरोबर निघाला. पाण्याची डबकी आणि चिखल तोडवत ते नारायण पाटलाच्या रस्त्याला लागले. शिदबा रस्ता तोडवत नारायण पाटलाचं घर जवळ करत होता, पण त्याचं सगळं चित्त आपल्या आईकडे लागलं होतं. अचानक आईची प्रकृती ढासळल्यामुळे त्याची मनस्थिती वादळात सापडलेल्या वृक्षासारखी झाली होती. वादळाच्या भोवऱ्यासारखं विचारांचं वादळ त्याच्या डोक्यात उठलं होतं. त्याला नारायण पाटलाची मोठी आशा लागून राहिली होती. नारायण पाटील खूप मोठ्या मनाचा भला माणूस अशी ख्याती आईकडनं त्यांनी कित्येकदा ऐकली होती. विचाराच्या तंद्रीत तो, देवराम, एंक्या रामोशी नारायण पाटलाच्या घरासमोरच्या पडवीत जाऊन पोचले. नारायण पाटील घरातल्या सोप्यावर रेलून बसले होते. या तिघांना बघतात नारायण पाटील ताटकन उठले, दरवाज्यात आले. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव शिदबाला जरा निराळेच जाणवले. या तिघांनाच बघता म्हणाले, अरे एवढ्या अंधाराच्या रात्री चिखल तोडवत कशाला आला रे? आपल्या कपाळावर आलेले पाण्याचे उघळ अंगठ्याजवळच्या बोटानं निथळत देवराम म्हणाला, पाटील पाटील यमुनाची तब्येत लय खालावली. तिच्या काय जुलाब त्या थांबाय तयार नाही. तिला दवाखान्यात न्यायला पाहिजे. अरे मग न्यायचं की, त्याच्या बाई इकडे यायची काय गरज? आपली गाडी आलती की तिला घेऊन, तसंच न्यायचं ना दवाखान्यात. नारायण पाटील असं म्हणतात. एंक्या रामोशी म्हणाला, तर पाटील पैक्याचा सवाल तयार झाला आहे. दवाखान्यात अगोदर पैक्या बिगर घेतीन का? मग ते खरंच आहे ना पुढं. नारायण पाटील निर्विकार चेहरा करत म्हणाला. तसा देवराम म्हणाला, नाही तेवढंच तिच्या दवाखान्याचं बघावं म्हणतोय आम्ही. तिच्याजवळ तर फुटके दमडे बी नाही आणि डॉक्टर पैसे बिगर ॲडमिट करून घ्यायचा नाही. अरे येड्यावर सरकारी इस्पितळात करायचं वरती, इथं कुठे एवढा पैसा लागतोय? सरकार मायबापनं गोरगरिबासाठी उघडली की ती इस्पितळं. खाजगी दवाखान्यात नेण्याच्या ऐवजी सरकारी दवाखान्यात घ्या तिला. लय भारी भारी औषधे असतात तिथं बी. पण सरकारी दवाखाना आहे तालुक्याच्या ठिकाणी. हिला ताबडतोब औषध पाणी सुरू व्हायला पाहिजे. मी तूर्त तरी जवळच्या दवाखान्यात न्यायला पाहिजे ना. देवराम काकुळतीला येऊन म्हणाला. पण त्याच्या म्हणण्याला होकार देण्याऐवजी नारायण पाटील म्हणाला, अरे अड्यानो लागन थोडा उशीर तालुक्याला जायला. नाहीतरी अख्खा दिवस तरी तरास काढलाच आहे की. तुमचा फायदा होईल. तुम्ही उशीर करू नका. ताबडतोब तिला घ्या, निघा. जा, तिला घेऊन लवकर जा. एवढा वेळ त्यांचं बोलणं ऐकत गप्प उभा असलेला शिदबा रडवेल्या सुरात म्हणाला, बाबा बाबा आम्हाला तिला दवाखान्यात न्यायला पैसे द्या ना. उसने द्या, पैसे फेडू आम्ही. अरे उसने पासने घेऊन परत पडत असतात का? कशाला खाजगी दवाखान्यात खर्च करताय? शिदबानं काकुळतीला येऊन विनवणी केली तरी नारायण पाटील आपल्या भूमिकेवर ठाम दिसल्यानं एंक्या रामोशी म्हणाला, पाटील इतक्या दिवस तुमच्या शेतात राबली ती म्हणून तरी मदत करा. त्याच्या बोलण्यासरशी नागानं फुतकार टाकावा तसा नारायण पाटील म्हणाला, काय फुकट काम केलं का तिने? तिची दमडी ठेवली नाही मी. सकाळी कामाला आली की संध्याकाळी पैसे देऊन टाकायचं तिचं. पण ती मेली तर ही लेकरं उन्हात पडतील म्हणून तरी दया येऊ द्या. देवराम शिदबाच्या बखोट्याला धरून पुढे ढकलत म्हणाला. तसा नारायण पाटील कमरेवर विठ्ठलासारखे हात ठेवत म्हणाला, अरे पण पैसे असते तर दिले नसते का मी? थोडेफार पैसे गाठीला बांधून ठेवले असते तर आत्ता याचना करायला याची काय गरज लागली असते? आजचा दिवस कसा घालवायचा एवढाच विचार करतात ही लोक. भविष्याची चिंताच करत नाही. पास झालं पाटील. पाटील आता कळून चुकलं आपल्याला गरिबाचा किती कानवाळा येते. चल शिदाशी, या पाटलाचं दगडाचं आहे काळीच. या दगडाच्या काळाचा पाजर नाही फुटायचा. चल बाबा चल. नारायण पाटलाची टोलवा टोलवीची भाषा ऐकून निराश झालेला देवराम म्हणाला. तसा एंक्या रामोशी म्हणाला, चल देवराम, आता लय नाक घासण्यात उपयोग नाही. नाक घासून घासून नाकाचे साल्टं निघतील, नाक रक्तबांबळ होईल, पण ह्याला दया नाही यायची. हे समदे मतलबी आहेत. चल आपणच काहीतरी करू. अखेर रिकाम्या हाताने तिघही माघारी फिरले. मोठी आशा धरून ते देवराम पाटलाच्या दारात गेले होते. उदार कर्णाचा अवतार म्हणून ख्याती असलेल्या नारायण पाटलाचं खरं रूप उघडं पडलं होतं.
उदारपणाचं अंगावर सोंग घेतलेलं पांघरूण उडून गेलं होतं. शिदबाला रडा आवरेनासं झालं. कंठ दाटून आला. कंठातला हुंदका कंठातच दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु उफाळून आलेल्या दुधाण्यातल्या दुधासारखा तो बाहेर आला. त्याच्या डोळ्यातल्या आसवांनीही त्याला साथ दिली. हुंदक्याबरोबर त्याचे डोळे पाझरायला लागले. देवरामनं एंक्यानं त्याची कशीबशी समजूत काढली. तसेच ते घरी आले. तोपर्यंत तो जेवणावळीचा टाईम झाला होता. घरी येताच एंक्या रामोशी आपल्या घरी पळत गेला. आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्यांनी तटकन तोडलं, पळत आला. देवराम, गोपीनाथ, चिमाजी आप्पा गोळा झालेले अजून तिथे बसून होते. पळत येताच तो म्हणाला, देवराम, गोपीनाथ, ताबडतोबीनं साधन बांधा. हिला पहिलं दवाखान्यात न्यायचं बघा. पैकेची तयारी करू आपण समजेजण. हे बायलीचं डोरला आधी मोडतो मी, मग पुढं बघू काय करायचं ते. एंक्याच्या हातातलं डोरलं मणी बघून सगळ्यांनी पहिल्यांदा माना खाली घातल्या. प्रत्येकाच्या अंतःकरणात परोपकाराचं बीज रुजलं गेलं. प्रत्येकजण आता यमुनाबाईच्या मदतीला धावायला लागला. कोणी 100, कोणी 50, कोणी 200, कोणी 10, कोणी 500. पैशाचा ओघ सुरू झाला. विद्युत वेगानं हालचाली झाल्या. एवढ्यात इसाकबाईची जीप घेऊन एंक्या रामोशी आला. यमुनाबाईला गाडीत घातलं. शिदबा, देवराम, एंक्या रामोशी, हौसाबाई अशी 4-6 मंडळी जीपमध्ये बसली. जीप रस्त्याचा चिखल पाणी तुडवत दवाखान्याच्या रस्त्याला लागली. अजूनही वाऱ्याबरोबर सरी कोसळत होत्या. बोचरा वारा अंगाला झोंबत होता. त्या थंडी वाऱ्याची कोणालाही फिकीर नव्हती. सगळ्यांच्या नजरेसमोर फक्त दवाखाना दिसत होता. यमुनाबाई दिसत होती. शिदबाच्या डोळ्यातनं अश्रूंचा पूर सुरू होता. एकदाची जीप 2 मजली इमारतीसमोर उभी राहिली. रात्रीचे 11 वाजून गेले होते. सगळीकडे सामसूम झाली होती. इमारतीच्या पोर्चमधले दिवे मात्र जागे होते. परिसराला प्रकाश देत होते. दवाखान्याच्या दरवाजाला खेटून पहारेकरी एका स्टूलवर बसून डुलक्या खात होता. दवाखान्याच्या भिंतीच्या आडोशाला कुत्र्याचं पिल्लू कुडकुडल्या अवस्थेत बसलं होतं. गाडी आल्याची चाहूल लागताच त्यांनी क्याव क्याव केलं. थंडीनं त्याला हुडहुडी भरली होती. जीप उभी राहिल्याचा आवाज ऐकताच पहारा करणारा वॉचमन जागा झाला. बेडकानं टुणकन उडी मारावी तसा स्टूलवरनं उठला. जीप जवळ आला. विचारपूस करायला लागला. कुठून आले? टाकळीवरनं. गाडीत बसल्या बसल्या इसाकभाईनं सांगितलं. एकदा त्यांनी आत डोकून बघितलं आणि परत विचारलं, काय होते? वांत्यान जुलाब. इसाकभाईनीच सांगितलं. तसा वॉचमन दरवाजाकडे गेला. धाडकन दरवाजा उघडला. दरवाजाची बेल वाजवली. एक मध्यमवयीन बाई पळत आली. तिला बघताच तो म्हणला, मावशी पेशंट आले, टेचर आणा. ती झटक्यात मागे फिरली. समोरच्या स्ट्रेचरला हात लावत तिने हाक मारली, रघुमामा, पेशंट आलाय, खाली या. धाड धाड जिन्याचा आवाज झाला. ऐन तिशीतला रघु डोळे चोळत खाली आला. दोघांनी स्ट्रेचर जीपच्या मागच्या बाजूला नेलं. मागच्या भागातनं यमुनाबाईला अलगदपणे स्ट्रेचरवर ठेवण्यात आलं. हातगाडी ओढावी तसं स्ट्रेचर ओढत दवाखान्यात घेऊन गेले. गाडीतून देवराम, गोपीनाथ, एंक्या रामोशी डॅममधनं पाणी कोसळावं तसे उड्या मारत खाली उतरले. हौसाबाई घाईघाईत खाली उतरायला गेली तशी तिची साडी बाजूच्या खिळ्याला अडकली. टरकन फाटली. फाटलेल्या साडीचा पदर सावरत लहान लेकराच्या ओढीनं आईनं पळत निघावं तशी यमुनाबाईच्या मागे निघाली. देवराम, गोपीनाथ, एंक्या रामोशी आणि शिदबाई पळत निघाले. पाहता पाहता स्ट्रेचर एका रूममध्ये नेलं गेलं. त्या दोघांनीच यमुनाबाईला उचललं आणि तपासणी करण्याच्या कॉटवर झोपवलं. यमुनाबाईची हालचाल थांबली होती. मारलेल्या हाकेला ती प्रतिसाद देत नव्हती. एवढ्यात गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेल्या स्थितीत डॉक्टर आत आला. सुई पाठोपाठ दोरा यावा तशी नर्स आली. तिने पहिल्यांदा यमुनाच्या दंडाला फडक्यासारखं काहीतरी गुंडाळलं. त्याची नळी दुसऱ्या काचेच्या नळीच्या भांड्याला जोडली. डॉक्टरनं यमुनाबाईचा हात हातात घेतला. रबरी फुगा 4-6 वेळा दाबला. त्यावरचे आकडे डॉक्टर निहाळायला लागला. ओ माय गॉड. डॉक्टरच्या तोंडातून गंभीर शब्द बाहेर पडले. तसं न राहून शिदबानं विचारलं, काय झालंय डॉक्टर? यांचं BP फार कमी झालं आहे. गंभीर चेहरा करत डॉक्टर म्हणाला. तसा देवराम म्हणाला, सकाळपासून वांत्या जुलाब होत्या, नुसतं पाणीच पडतंय. मग एवढा वेळ का लावला तुम्ही? शरीरात पाणी कमी झालं आहे. तुम्ही खेड्यातली लोक अगदी हलगर्जी, अगदी वेडे आहात तुम्ही. मावशी,
मावशी यांना ताबडतोब इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करा, परिस्थिती गंभीर आहे. डॉक्टर माझ्या आईला बरं वाटेल ना? न राहून रडवेला चेहरा करत शिदबानं विचारलं. तसं डॉक्टर म्हणाले, अरे हो, मी ट्रीटमेंट चालू तर करतो. जवळच उभ्या असलेल्या नर्सनं कागदी पॅड हाती घेतलं. डॉक्टर इंग्रजीतनं काही बाई बडबडला. डॉक्टर बडबड करत होता, ती नर्स कागद काळा करत होती. एकदाचा कागद पूर्ण काळा झाला. तिने तो कागद पॅडमधनं फाडदिशी फाडला, पुढं केला. तसा एंक्या रामोशी पुढं झाला. त्यांनी कागद हातात घेतला. मेडिकलमधनं एवढी औषधं घेऊन या. अगदी चेहऱ्यावर कुठलेही भाव न दर्शवता निर्विकार चेहऱ्यानं नर्स म्हणाली. एंक्या ताबडतोब पळत मेडिकलच्या दुकानात गेला. दुकानदारापुढे चिठ्ठी ठेवली. दुकानदारानं खालीवर कागदावरनं नजर फिरवली आणि काचेच्या कपाटातली एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. भला मोठा ढीग झाला काउंटरवर. एक मोठं कागदी पुठ्ठ्याचं खोकं घेतलं. त्यात सगळी औषधं भरली. 1250 दुकानदारानं आकडा सांगितला. एंक्या रामोशीनं कोपरीच्या खिशात हात घातला. न जुळवलेल्या 10, 5, 50 अशा नोटा दुकानदारापुढे टाकल्या आणि म्हणाला, मोजून घ्या. दुकानदार त्याच्या तोंडाकडे बघायला लागला. अहो घ्या की निवडून, आम्ही वर्गणीने गेली आणि गोळा केले पैसे. लय गरिबी आहे बाईची. अहो ही गेली ना आमची मावशी, तर लेकरं उन्हात पडतील म्हणून गावच्या लोकांनी वर्गणी करून आणले दवाखान्यात. एंक्या रामोशाचे हे बोलताना डोळे भरून आले होते. त्याचा आवाज घोगरा झाला होता. दुकानदार म्हणाला, तुम्ही आधी औषधं पोचती करा, मग पैसे मोजू. इथे वेळ घालवू नका तुम्ही, जा तुम्ही. एंक्या रामोशानं पुन्हा नोटकांची बुचकुली खिशात कोंबली. काउंटरवरचं खोकं उचललं, पळत दवाखान्यात शिरला. एंक्या रामोशाचा चेहरा बघून आणि त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून मेडिकलवाल्याच्या काळजाला सुद्धा पाझर फुटला. मेडिकलवाला मनात विचार करायला लागला, काय ही गरीब श्रीमंतीतली दरी. एका बाजूला शौक पाण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा होतोय, तर एका बाजूला आजारपणासाठी घरात दमडी नाही. एका बाजूला बहुमजली इमारतीत राहणारी बडेजाव मंडळी, तर दुसऱ्या बाजूला राहायला एक साधं छप्परही नाही. एका बाजूला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी महागडे पदार्थ, तर एका बाजूला एका वेळच्या जेवणाचीही पंचायत. काय ही विषमतेची दरी. हा विचार करत त्यांनी खुर्चीवर बस्तान मांडलं. इकडे एंक्या रामोशी आपली डोळ्यातली आसवं पुसत औषधाचं खोकं घेऊन यमुनाला दाखल केलेल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरला. तोपर्यंत तिच्या अवतीभोवती गोपीनाथ, देवराम, हौसाबाई, शिदबा, दवाखान्यातले डॉक्टर, नर्स यांनी गराडा घातला होता. औषधाचं खोकं बघताच आग्या मोहळाच्या माशा माणसावर तुटून पडाव्यात तसे ते तुटून पडले. कोणी इंजेक्शनच्या बाटल्या हातात घेतल्या, कोणी सलाईनच्या बाटल्या हातात घेतल्या. एक जणानं शिरेत खुपसायची सुई हातात घेतली. यमुनाचा हात हातात घेतला. एक जणानं हृदयाकडील बाजू घट्ट दाबून धरली. एक जणानं तिच्या हाताची मूठ हातात घेतली. टचकन सुई यमुनाच्या हातात खुपसली. तसं अगं आयो असं करत यमुनाबाईनं जराशी हालचाल केली. हातात खुपसलेली सुई इकडे तिकडे जराशी वाकडी तिकडी केली, पण पुन्हा लगेच बाहेर काढली. पुन्हा एकदा तोच प्रयोग केला. पुन्हा एकदा आई ग करत अंग चाळवलं. तसा तपासणारा डॉक्टर म्हणाला, काय होतंय? सर, शीर सापडत नाही आहे. डॉक्टर पुढे झाला. त्याने सुई त्याच्या हातात घेतली. एकदा उलटी चापटी हातावर मारली. जरासा अंदाज घेतला. शिदबानं डोळेच झाकून घेतले. त्याला आपल्या आईला झालेल्या वेदना बघवत नव्हत्या. त्याचा जीव कासावीस होत होता. डॉक्टरनं पुन्हा एकदा सुई हातात खुपसली. तशी रक्ताची चिळकांडी मागच्या बाजूनं आली. लगेच सलाईनची नळी त्या सुईला जोडली. बाटलीतनं थेंब थेंब सलाईन यमुनाच्या शरीरात जायला लागलं. नर्सनं इंजेक्शनच्या बाटलीतलं औषध बाटलीत सोडलं. त्यांनी चकचकीत पाण्याचा रंग हिरवट पिवळा झाला. हौसाबाई यमुनाचा हात धरून बसली. तशी नर्स म्हणाली, बाकीची माणसं बाहेर चला, गर्दी करू नका आता इथे. हौसाबाई, शिदबा आतमध्ये थांबले. बाकीची सगळी मंडळी वॉर्डच्या बाहेर गेली. तशी नर्स म्हणाली, आजीबाई हात हालू देऊ नका. हां, आऊट गेली तर पुन्हा सुई टोचावी लागेल. आधीच त्यांची शीर सापडत नाही आहे. हौसाबाईनं यमुनाबाईचा हात घट्ट पकडला. बाहेर गेलेले सगळेजण व्हरांड्यात चिंतागती बसले. तेवढ्यात रघुमामा बाहेर आला. पेशंटचं जवळचे नातेवाईक कोण आहेत? डॉक्टरांनी बोलवलं. तसं जवळचं नातेवाईक कोणी नव्हतं. होता फक्त शिदबा. पण ते नासमज लेकरू.
अखेर देवराम एंक्या रामोशी उठला. आज्ञाधारक नवरीसारखे रघूच्या मागोमाग डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरले. डॉक्टर आपल्या आरामखुर्चीवर बसले होते. हातातल्या लांब लचक सिगरेटचा धूर निघत होता. देवराम एंक्या रामोशाला बघताच त्यांनी समोरच्या खुर्चीत बसण्याचा त्यांना इशारा केला. आज्ञाधारकपणे दोघेही समोरच्या खुर्चीवर बसले. डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे भाव बारकाईनं निहाळायला लागले. डॉक्टरनं आपल्याला कशाला बोलवलं असेल याचा अंदाज घ्यायला लागले. कदाचित यमुनाबाईची केस आपल्या आटोक्याबाहेरची आहे हे तर सुचवायचं नसेल ना त्यांना, असाही विचार त्यांच्या मनात आला. डॉक्टरने एक जोरकस सिगरेटचा झुरका मारला. ॲस्ट्रेमध्ये अंगठ्याजवळच्या बोटानं राख झटकली. देवरामच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले, आपण पेशंटचे कोण? शेजारी आहे मी. जवळचं कोणी नाही आहे का? तसा एंक्या रामोशी म्हणाला, हे लहानगं पोरगं आहे हो, त्याला काय कळते? आणि बाकीची माणसं कुठे गेली? डॉक्टरनं विचारताच एंक्या रामोशी पुढं सरकत म्हणाला, तिचा नवरा पंढरपूरच्या वारीला गेलाय, 8 दिवस झाले. हिला एकाएकीच वांत्यान जुलाब चालू झाली हो, फार गहाळ झाली तवा आणला आम्ही. हे बघा, केस सिरियस आहे. पाणी खूप कमी झालं आहे. तिची शीरसुद्धा सापडत नाही आहे आणि BP तर फार लो झाला आहे. डॉक्टरांच्या बोलण्यानं सगळ्यांची काळजं धडधड करायला लागली. तसा एंक्या रामोशी म्हणाला, डाक्टर साहेब काय बेकार, आपण लहान वासरांची गाय हो, वाचाय पाहिजे ती. अरे बाबा, आम्ही सगळे प्रयत्न करतोच आहोत. ट्रीटमेंटमध्ये आम्ही काहीही कसर ठेवत नाही. पण शेवटी काय डाक्टर साहेब, लेकरं उन्हात पडते नो. पाहता पाहता एंक्या रामोशाचे डोळे भरून आले. टचकन डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं. चेहऱ्यावरच्या दाढीच्या केसात शिरलं. आपल्या तळहातानं ते पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्याने आणि ते बघून डॉक्टर म्हणाले, हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण प्रयत्न करणं एवढंच आमच्या हातात आहे. दवाखान्यात आणायला फार उशीर केला आहे तुम्ही. असं करा, 3,000चा ॲडव्हान्स भरून टाका. आता या घडीला आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे. उद्या सांजपुतूर करू आम्ही काहीतरी. एंक्या रामोशानं गयावया करत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा डॉक्टर म्हणाले, अरे दवाखान्यात यायचं म्हणजे पैशाची तजवीज करून यावं लागतं. डॉक्टर व्यवहारी दृष्टिकोन ठेवून बोलले. तसा देवराम म्हणाला, डॉक्टर साहेब, पैशाची तजवीज करण्यासाठी तर एवढा वेळ लागला आम्हाला. नारायण पाटलाकडं कामाला होती, दिवसभर कामाला गेली. दिवसभर जुलाब झाले, वांत्या झाल्या, पण कच्च्या बच्च्यासाठी तिथंच काम करत राहिली. फार गहाळ झाली तेव्हा पाटलाच्या गाड्याने बैलगाडीत आणून पोचती केली. आता एकाएकी एवढा पैसा आणायचा कुठून? अरे मग नारायण पाटलाकडनं आणायचे ना पैसे. डॉक्टरांनी पुन्हा सल्ला दिल्यासारखी भाषा वापरली. तसा एंक्या रामोशी म्हणाला, डाक्टर साहेब लय हलकट माणूस येतो. आम्ही गेलतो त्याच्याकडे बी, पण हलकटानं ताकाला तूर लागू दिला नाही हो. म्हणतो कसा, हिला कामचे सांच्याला रोज पैसे देऊन टाकायचो. हिने येळच्या येळेला पैका घेतला नसता तर दिले असते. आता नाही म्हणला माझ्याकडे पैके. शेवटी आम्ही गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून आणली. उद्या सकाळ माझ्या बायकीचं डोरलं मोडतो आणि औषध पाण्याला पैका आणतो बघा. आपल्या खिशातलं बायकोच्या गळ्यातलं तोडून आणलेलं डोरलं डॉक्टरच्या पुढे त्याने टेबलावर ठेवलं आणि म्हणाला, साहेब आपण आम्हाला घ्या सांभाळून. पाया पडतो तुमचे समधे पैसे देऊन टाकू आम्ही, पण तुम्ही यमनाला वाचवा. एंक्या रामोशाच्या डोळ्यातनं घळाघळा पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. डबडबल्या डोळ्याने डॉक्टरचा चेहराही त्याला अंधुक दिसायला लागला. तरीही आशेनं डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे भाव तो निहाळायला लागला. डॉक्टर म्हणाले, अरे पण औषध पाणी, दवाखान्याचा चार्ज, डॉक्टरांची व्हिजिटिंग फी, कॉटचं भाडं, नर्सिंगचा चार्ज एवढं तरी द्यावं लागेल ना. देवराम म्हणाला, ते समजा खरं आहे साहेब, आम्हाला थोडा अवधी द्या. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो, घ्या थोडं सांभाळून. तुमची पै चुकती करणार आम्ही. ठीक आहे, पैशाची जमव करा. दवाखान्याला पैसा हा लागतोच की. या आता. अखेर दोघेही वाघाच्या तावडीतून सुटल्यासारखे केबिनमधनं बाहेर पडले. गोपीनाथ, देवराम, एंक्या रामोशी पैशाचा विचार करायला लागले. उद्या काही झालं तरी पैसे जमा करणं भाग होतं, पण पैसे जमा करायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. गावात सहानुभूती दाखवणारे खूप, पण मदत करणारे नव्हते. रात्रभर हौसाबाईच्या डोळ्याला डोळा नव्हता. शिदबाच्या पोटात भुकेनं काहूर माजवलं होतं. नळावरचं पाणी पिऊन भुकेवर मात करण्याचा तो प्रयत्न करत होता, पण काही केल्या पोटातली आग शांत होत नव्हती. संपूर्ण परिसर गडद अंधारात निद्राधीन झाला होता.
दवाखान्याबाहेरचं एक कुत्र्याचं पिलू तेवढं अधूनमधून क्यावक्याव करून शांततेचा भंग करत होतं. एका बाजूला हौसाबाई स्टूलवर बसून होती, ते एका बाजूला शिदबा आईच्या चेहऱ्याकडे एकटक नजर लावून बसला होता. सलाईंच्या बाटल्यांमागून बाटल्या संपत होत्या. अधूनमधून वॉर्डमधली नर्स हाताच्या नाडीचे ठोके तपासून बघत निघून जात होती. बसल्या जागी दोघेही नर्सच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा निहाळत होते. पहाटेचे 5 वाजले. यमुनाबाईनं डोळे उघडले. ती इकडे तिकडे बघायला लागली. उजव्या बाजूला हंसाबाई, डाव्या बाजूला शिदबा तिने बघितला. एकदा दवाखान्याच्या छताकडे बघितलं आणि अंग चाळवण्याचा प्रयत्न केला. तशी हौसाबाई म्हणाली, नाही नाही, हालचाल नका करू, सलाईन आऊट जाईल, परत टोचावं लागन. आत्ता यमुनाबाईच्या लक्षात आलं की आपल्याला दवाखान्यात आणलंय. ती क्षीण आवाजात म्हणाली, माझा रेवजी कुठे? अगं रेवजी घरीच आहे, तू बोलू नको बरं, शांत पडून राहा. हौसाबाईनं यमुनाबाईला शांत राहण्याचा सल्ला दिला. यमुनाबाई शुद्धीवर आली होती. तेवढ्यात नर्स आली आतमध्ये. यमुनाबाईंच्याकडे तिने बघितलं आणि म्हणाली, आजीबाई, काळजी करायचं कारण नाही, धोका टळलाय. अमृतवाणीगत नर्सच्या तोंडचे शब्द ऐकताच हौसाबाईंनी परमेश्वराला हात जोडले. पांडुरंगा, तुलाच र बाबा काळजी. घाईघाईत हौसाबाई बाहेर आली. व्हरांड्यात सगळी बापे माणसं चिंतागत बसली होती. त्यांना बघून ती म्हणाली, यमुना सुधीवर आली बरं का. अहो, पौर्णिमेच्या चंद्रागत सगळ्यांचे चेहरे उजळले. ग्रहण सुटता सूर्यावर नवी झळाळी यावी तशी झळाळी तिघांच्याही चेहऱ्यावर आली. इंका रामोशानं तर बसल्या बसल्या पालथं पडून देवाला दंडवत घातला. तटातटा सगळे उठले, यमुनाला बघायला निघाले. तशी दरवाज्यातली नर्स म्हणाली, नाही नाही, गडबड करू नका, पेशंटला त्रास देऊ नका, फक्त बघा, जास्त वेळ थांबू नका. रेल्वेच्या डब्यांनी एका मागोमाग एक स्टेशनमध्ये शिरावं तसे एका मागोमाग एक हौसाबाईच्या पाठोपाठ तिघही आत शिरले. यमुनाबाईंनी डोळे उघडून सगळ्यांकडे बघितलं. आपोआप तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा सुरू झाल्या. लगबगीनं हौसाबाई पुढे झाली. आपल्या फाटक्या पदराच्या शेवानं तिने यमुनाबाईंचे डोळे पुसले आणि म्हणाली, आता रडायचं नाही, पांडुरंगानं इग्न टाळलंय. तसा इंक्या रामोशी म्हणाला, नाही यमुनाबाई, आता रडू नग, आम्ही हाय ना, काय काळजी करायची नाही. इंक्या रामोशी यमुनाबाईला धीर देत होता, पण त्याचेही डोळे भरून आले होते. तसा गोपीनाथ म्हणाला, काकू, तू बरी वशीन, इठू तात्या घरी येऊस्तवर खडखडीत होणार तू. गोपीनाथ बोलला तशी तिला आपल्या धन्याची आस लागली. जाताना त्याला कणकण होती. नको म्हटलं तरी ऐकलं नाही. आता तिला आपल्या कुंकवाच्या धन्याची काळजी वाटायला लागली. दिवस उगवला. पाहता पाहता गावातल्या माणसांची नुसती रीग लागली. जो तो मिळेल त्या साधनांनी दवाखाना गाठत होता. यमुना शुद्धीवर आलेली बघितल्यावर प्रत्येकाचा चेहरा खुलत होता आणि आला की प्रत्येकजण काही ना काही पैसे देत होता. इंक्या रामोशी हातात सदऱ्याची झोळी करून उभा होता. एकीकडे यमुनाबाईची तब्येत सुधारत होती तर दुसरीकडे इंक्या रामोशानं पुढं केलेली झोळी भरत होती. कोणी 100, कोणी 50, पैशाचा ओघ सुरू झाला होता. लोकांचं प्रेम तिथला डॉक्टर उघड्या डोळ्यांनी बघत होता. ते सगळं बघून तो अचंबित झाला होता. रात्री उगाचच आपण ॲडव्हान्सची मागणी केली अशी चुटपुट त्याला लागली. सकाळी डॉक्टरचा राऊंड झाला. त्यांनी नर्सला काही सूचना केल्या. इमर्जन्सी वॉर्डमधनं यमुनाबाईंना हलवण्यात आलं. दुपारचे 2 वाजले. यमुनाबाई आता स्वतः उठून बसली. संध्याकाळी तपासणी केली. डॉक्टर म्हणाले, काय मावशी, आता बरं वाटतंय ना? यमुनाबाईनं एकदा डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघितलं, मग शिदबाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि डोळ्यातल्या आसवांना मोकळी वाट करून दिली. यमुनाबाईला रडताना बघताना डॉक्टर म्हणाले, नाही नाही, आता रडायचं नाही, तुम्ही बऱ्या झालाय, आता उद्याचा दिवस ठेवू, परवा डिस्चार्ज देऊन टाकू. पुन्हा इंग्रजीत कायबाई बोलला. उभ्या असलेल्या नर्सनं खरा खरा काळा केला कागद आणि हौसा काकूच्या पुढ्यात टाकला. इंक्या रामोशी आत आला. कागद हातात घेतला. धोतराच्या सोग्यानं डोळं पुसत परत मेडिकलमध्ये गेला. येताना अर्ध खोकं भरून आणलं. पुन्हा सलाईन, इंजेक्शनं दिली गेली. चिमाजी आप्पा आज दिवसभर ठाण मांडून बाहेरच होते. खर्चासाठी ते सुद्धा काही पैसे घेऊन आले होते. शिदबासारखा आत बाहेर येत जात होता. त्याला आलेला प्रत्येक जण आधार देत होता. 2 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. दवाखान्याचं बिल भरायला चिमाजी आप्पा, इंक्या रामोशी, देवराम डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. इंक्या म्हणाला,
डॉक्टर साहेब बिल किती झालं बो? पेशंटचे तुम्ही कोण? बिल सांगण्याऐवजी डॉक्टरनंच यंक्या रामोशाला विचारलं. तसा यंक्या म्हणाला, साहेब म्या धर्माचा भाऊ आहे तिचा, यंक्या रामोशी. एंकोबा, तुमची यमुनाबाई नीट झाली, आता घरी घेऊन जा तिला. दवाखान्याच्या बिलाच्या पैशात तिला खायला घाला. अरे मी 2 दिवसांपासून बघतोय वर्गणी गोळा करून तुम्ही लोकांनी औषध पाण्याचा खर्च केलाय. अरे एंकू, यमुनाबाईसाठी तू हातात झोळी घेतली, त्यात माझासुद्धा हातभार समज. डॉक्टर साहेब, असं म्हणत त्याने डॉक्टरच्या पायावर लोटांगणच घातलं. त्याला हुंदका अनावर झाला. तो हुंदक्यावर हुंदके द्यायला लागला. डॉक्टर खुर्चीवरनं उठले. त्याने यंक्या रामोशाच्या खांद्याला धरून उठवलं. त्याला शांत करत म्हणले, एंकोबा, आता रडायचं नाही. तुमच्यातली माणुसकी आणि तळमळ बघून माझ्यातला धंदेवाईक डॉक्टरी पेशा कोलमडून पडला. अरे पत्थराला सुद्धा पाझर फाडणारी माणसं तुम्ही. मी तर माणूस आहे. तुमची धावपळ धडपड बघून मीच खजील झालो आहे खरं तर. त्या दिवशी रात्रीच्या वेळी मी तुम्हाला ॲडव्हान्सची मागणी करायला नको होती. माझी चूक तेवढी तुम्ही पदरात घ्या. तसा देवरा म्हणाला, नाही डॉक्टर साहेब, अहो तुमच्या प्रयत्नानं यमुनाबाई वाचली. तिच्या चिमुकल्या पाखरांना त्यांची आई मिळाली. इथं आणलं तेव्हा आम्हाला वाटत होतं खेळच संपला, पण तुम्ही जीवदान दिलं डॉक्टर तिला. अरे मी फक्त माझे प्रयत्न केले, बाकी सगळी त्या पांडुरंगाची कृपा. तुमच्या सगळ्यांची महत्त्वाकांक्षा, सदिच्छा तिच्या पाठीशी होती, म्हणून माझ्या हाताला यश आलं आहे. एवढा वेळ गप्प बसलेले चिमाजी आप्पा म्हणाले, पर साहेब फुल ना फुलाची पाकळी म्हणून तरी. डॉक्टर चिमाजी आप्पांना म्हणाले, आपण या बाईचे कोण? मी शेजारी. हिचा मालक पंढरीच्या वारीला गेला, मग आम्ही नाही तर कोणी बघायचं हिला? हे बघा चिमाजीराव, मला खरंच नको आहेत पैसे. पैसे घ्यायला माझा हात पुढे येणारच नाही. तरीही यंक्या रामोशी म्हणाला, पण साहेब थोडंफार तरी. नाही एंकोबा, नाही एंकोबा, इथे रोज खूप पैसा बघतोय मी, पण इथे माणुसकीचं दर्शन होत नाही. तुमच्या रूपानं मला खरं माणुसकीचं दर्शन झालं. तुम्ही ना एकमेकांच्या जातीचे ना गोतीचे. तुम्ही माणसं एवढं एकमेकांसाठी करता, त्यात माझाही थोडासा वाटा असू द्या. अरे पैशाच्या हव्यासा पोटी मी आंधळा झालो होतो. तुमच्यामुळे मला आता ती जाणीव झाली आहे. माणुसकी काय असते ते आज कळलंय मला. शेवटी सगळे डॉक्टरच्या केबिनमधनं बाहेर पडले. 2 दिवसांपूर्वी रात्री ज्या डॉक्टरबद्दल घृणा निर्माण झाली होती त्याची ते स्तुती करायला लागले. गावातली इसाकबाईची जीप पुन्हा बोलावण्यात आली. दवाखान्याच्या दारात ती जीप येऊन उभी राहिली होती. यमुनाबाईला जीपमध्ये बसवण्यात आलं. हौसाबाई यमुनाबाईला चिकटून बसली. एंक्या मागच्या दरवाजाजवळ बसला. शिदबा आपल्या आईच्या जवळ बसला. देवराम, गोपीनाथ, यंक्या रामोशी तिघही जीपमध्ये बसले. इसाकबाईनं गाडी चालू केली. एंकुबाचं लक्ष सहज एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या माणसाकडे गेलं. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो नारायण पाटील होता आणि अपराध्यासारखा त्या जीपकडे बघत होता.